नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। तोंडीसाठी 10 गुण असतात व लेखीसाठी 30 गुण असतात। प्रश्न क्रमांक पहिला 1, खालील वस्तूंपासून कोणते अन्नपदार्थ तयार करतात ते लिही। अ. गहू, उत्तर चपाती, पुरी, रवा, मैदा, बिस्किट, खारी, टोस्ट। ब. दूध, पनीर, दही, तूप, चीज, ताक, पेढा। प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्यायाला गोल कर। अ. तेलबिया, उत्तर पर्याय क्रमांक 3 तीळ। ब. कच्चे खाण्याचे पदार्थ, उत्तर पर्याय क्रमांक 1 काकडी। प्रश्न क्रमांक 3 अ. खालील पदार्थांची चव लिही। पदार्थ मीठ, चव खारट। पदार्थ चिंच, चव आंबट। ब. योग्य जोड्या लाव। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। मीठ, उत्तर समुद्र। ऊस, शेत। बोरे, वन। अंडी, कुक्कुटपालन। क. कंसात दिलेल्या गटातील वेगळा शब्द ओळख व लिही। कैरी, लोणचे, आंबा, मुरंबा, आमरस। कैरी, लोणचे, कारण यामध्ये कैरी हा घटक आहे। आंबा, मुरंबा, आमरस यामध्ये आंबा घटक आहे। 2. गहू, बाजरी, तीळ, ज्वारी। उत्तर तीळ, कारण का बाकी सर्व तेलबिया नाहीत। प्रश्न क्रमांक 4 1 वाच व लिही। बिबळ्या कडवा या नावाने फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते। अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात। अ. बिबळ्या कडवा नावाचे फुलपाखरू कोणत्या पानावर अंडे घालते? उत्तर रुई। ब. प्रश्न, सुरवंट कशाला म्हणतात? उत्तर, अंड्यामधून अळी बाहेर पडते तिला सुरवंट म्हणतात। 2 वाच व उत्तर लिही। पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे, तिचा वापर सर्व सजीव करतात, याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे। प्रश्न क. पाण्याचा वापर जपून का केला पाहिजे? पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे, पाणी माणूस तयार करू शकत नाही, तसेच पाण्याचा सर्व सजीव वापर करतात, म्हणून पाण्याचा वापर जपून केला पाहिजे। प्रश्न क्रमांक ब. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात, बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात। पुढील प्रश्न क. चुकी बरोबर ते लिही। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते, बरोबर। 2. मंत्रतंत्र अंगारे दुपारे यांनी आजार बरे होतात, चूक। तागापासून लोकर मिळते, चूक। प्रश्न क्रमांक 5 अ. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथीची जाणवा, ही शिकवण कोणी दिली? उत्तर, संत तुकाराम महाराजांनी शिकवण दिलेली आहे। ब. मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात, मावळे म्हणतात। प्रश्न क्रमांक क. बरोबर पर्यायाला टिक करा। उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। विजापूरचा सम्राट आदिलशहा, विजयनगरचा सम्राट चुकीची जोडी तिथं दिलेली आहे। 2 पण चुकीची जोडी दिलेली आहे आणि 3 सुद्धा चुकीची जोडी दिलेली आहे। चित्रात दाखवलेला किल्ला प्रतापगड आहे। प्रश्न क्रमांक 6 अ. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर, घृष्णेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शहाजी महाराज यांनी केला। ब. महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? महाराष्ट्रावर आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही आणि शिवशाही हे 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या। क. अफजलखानाने कोणता विडा उचलला? अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारायचा विडा उचलला। प्रश्न क्रमांक 7 अ. नावे लिही। संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ, उत्तर ज्ञानेश्वरी। स्वराज्याची पहिली राजधानी राजगड। शिवरायांचा जन्म झाला तो किल्ला शिवनेरी। निजामशहाचा वजीर मलिक अंबर। ब. चुकीची जोडी ओळख व त्याला गोल कर। उत्तर पर्याय क्रमांक 3 वेरूळचे जाधव, कारण वेरूळचे भोसले घराणे आहे। धन्यवाद। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा।